ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी स्वामी विवेकानंद चौक ते मांडा टिटवाळा पूर्व अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैनिकांनी जी आपली बहादुरी दाखवली त्या बहादुरीला सलाम। या तिरंगा रॅलीमध्ये माजी सैनिक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर, टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील, मांडा टिटवाळ्यातील अकॅडमी व टिटवाळा परिसरातील शाळेतील स्काउट गाईडचे विद्यार्थी, शाळेतील शिक्षक वर्ग, पोलीस कर्मचारी, कार्यकर्ते व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कपिल पाटील म्हणाले, भारतीय सेनेच्या या महान कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो। ही सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा नसून तर ही भारतीय सेनेच्या शौर्य आणि पराक्रमाचा सन्मान आहे। ही यात्रा देशभक्तीचे जिवंत प्रतीक आहे। म्हणूनच वीर सैनिकांच्या शौर्याला आणि भारत मातेच्या गौरवाला आमचा सलाम आहे। प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे। या शौर्यगाथेच्या गौरवासाठी देशभरात आयोजित करण्यात आलेल्या सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचा एक भाग होण्याचा सन्मान लाभला। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत। वंदे मातरम, भारत माता की जय अशी घोषणा करत यात्रा संपन्न झाली। हल्ला उपटून काढावा यासाठी सर्व भारतीयांची भावना होती की पाकिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला करून आपण त्यांचा या दहशतवादाचा नायनाट करावा या हेतूने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने जो सिंदूरच्या माध्यमातून जो पराक्रम केला आणि पाकिस्तानला एक धडा शिकवला, त्या निमित्ताने आज सैन्याचं पाठबळ वाढवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये या तिरंगा यात्रा आम्ही सैन्याच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी
संपूर्ण भारतात या तिरंगा रॅल्या निघत आहेत, त्याचाच प्रतीकात मांडा टिटवाला देखील या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीसाठी माजी सैनिक हे देखील उपस्थित आहेत, तसेच स्काउट गार्डची मुलं देखील उपस्थित आहेत, तसेच आपले अकॅडमीची मुलं देखील आणि मोठ्या संख्येने मांडा टिटवाल्यातील नागरिक देखील उपस्थित आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या रॅलीसाठी माननीय केंद्रीय मंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब हे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं टिटवाला मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। मांडा टिटवाळा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शौर्य तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित शक्तिवान भोईर, सुरेश भोईर, उपेक्षा भोईर, नवनाथ पाटील, आपल्या सैन्य दलाचे माजी सैनिक, ह्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले मांडा टिटवाळ्यातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, पहलगाममध्ये आपल्या देशातील निष्पाप नागरिकांवर धर्माच्या आधारे केलेल्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून आपल्या देशातील सैन्यातील तिन्ही दलांनी पाकिस्तानमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आतमध्ये असलेल्या 9 ठिकाणच्या आतंकवादी कॅम्पमध्ये हल्ले करून ते कॅम्प उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। त्याचबरोबर ISIचे कॅम्प, पाकिस्तानचे एअरवेज यांनाही उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांनी केलं। देशाच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी सैन्याच्या तिन्ही दलांना पूर्णपणाने सूट दिली होती। हल्ला कसा करायचा, कुठे करायचा हे तुम्ही ठरवा, परंतु पहलगामचा बदला हा घ्या, अशा प्रकारच्या सूचना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्या होत्या। पहलगाम मध्ये निष्पाप भारतीयांना धर्म विचारून त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचा बदला म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानवर जो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अटॅक केला, पाकिस्तानचे अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले, पाकिस्तानचं एअरस्पेस उद्ध्वस्त केलं, ISIचं कॅम्प उद्ध्वस्त केला, या सगळ्याच्या परिपाक म्हणून या देशामध्ये सैन्याने केलेलं शौर्य, हे शौर्य जगाला माहीत व्हावं म्हणून तिरंगा शौर्य यात्रेचं आयोजन आज मांडा टिटवाळा या मंडळामध्ये शक्तिवान भोईर, उपेक्षा भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं होतं। फार मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या तिरंगा शौर्य यात्रेमध्ये सहभागी झाले। मी मगाशी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमच्या भगिनींच्या कुंकवाची किंमत काय असते ही खऱ्या अर्थाने मोदीजींनी पाकिस्तानला दाखवून दिलेली आहे। यापुढे आमच्या भगिनींच्या कुंकवाशी कोणी खेळण्याची हिंमत करणार नाही, अशा प्रकारचं उत्तर आमच्या सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानला दिलेलं आहे। आणि म्हणून या शौर्य तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला आमच्या सैन्याने घेतला। हा बदला घेतल्यानंतर आमच्या सैन्यानं लोक किती प्रेम करतात, त्यांच्या पाठीमागे कसे सर्व शक्तीनिशी उभे राहतात, यासाठी जगाला याचं उदाहरण जावं म्हणून शौर्य यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। फार मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले होते, त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो।